उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून समयदान म्हणून आपण आलेला आहात. गेली काही दिवसांपासून आपण अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून सामोरं जात आहोत. या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा म्हणून आपण श्रीमद भागवत या ग्रंथाचं वाचन, पठन, मनन करत आहोत. आणि उद्यापासून मोठ्या प्रमाणात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि श्री क्षेत्र मथुरा भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी, या पुण्यभूमीत सलग 7 दिवस अखंड ज्ञानयज्ञ होऊ घातलेला आहे. आणि त्या ज्ञानयज्ञामध्ये जगातून, देशातून, राज्यातून, उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात ज्ञानयज्ञामध्ये सहभाग घेणारे सज्जन, भाविक आणि सेवेकरी येणार आहेत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ज्ञानयज्ञामध्ये कृपया सहभाग घ्यावा. ज्यांना शक्य नाही त्यांनी या 7 दिवसामध्ये छोटा भागवत ग्रंथ त्याचं 7 पारायणं 7 दिवसात करावी. आमच्या प्रतिनिधींनी तो छोटा भागवत, की जो सर्वसामान्यांना 1-1.5 तासामध्ये सुलभपणे वाचता येईल, त्याची तजवीज या ठिकाणी केलेली आहे. आणि भागवत वाचल्यामुळं जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट, निर्माण होणाऱ्या मानवी सर्व प्रकारच्या समस्या या ज्ञानयज्ञातून समस्यांचं निराकरण, निवारण होतं. म्हणून आपण या पुण्यकालामध्ये भागवत ग्रंथाचं वैयक्तिक, सामुदायिक स्वरूपात त्याचं वाचन, पठन, मनन, चिंतन, श्रवण करावं. आज आपण खूप आशेनं आलेला आहात. अर्थात दर गुरुवार, रविवार या ठिकाणी स्वामींचा जनता दरबार भरवला जातो. आणि सकाळी तथा रात्रीपासूनच असंख्य भाविक या सेवेमध्ये सहभाग घेत असतात. त्यावर आपल्या समस्या निवारण करण्यासाठी खूप श्रद्धेनं हे भाविक इथे बसलेले आहेत, आलेले आहेत. त्यांना प्रश्न उत्तरात भाग घ्यायचा असेल, त्यांना इथून एक पेपर दिला जातो, पत्रिका दिली जाते. त्या पत्रकावर आपलं नाव, गाव, पत्ता, माहिती द्यावी. आपली समस्या थोडक्यात लिहून द्यावी. आणि या समस्याग्रस्तांना लेखी स्वरूपात मार्गदर्शन करण्याची व्यवस्था आजच नाही, गेली 80 वर्ष स्वामी युगाचे युगचालक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांच्या संकल्पनेतून, सेवेतून सातत्यानं अखंडितपणे ही सेवा चालू असून आज राज्यात, देशात आणि जगामध्ये या कार्याला प्रचंड मागणी आहे.
खरं तर आपण सर्वजण कमी पडत आहोत, एवढी मागणी आहे. सर्व महाराष्ट्रातले लोक जरी बाहेर पडले जगात तरी काम पूर्ण होणार नाही. एवढी समस्या आणि एवढी मागणी साता समुद्रापलीकडे तमाम भाषिकांमध्ये, भाविकांमध्ये स्वास्थ्य, सौख्य, समाधान, मनःशांती त्याची त्यांना नितांत जरूर आहे. आजच्या या अशांत युगामध्ये जगात चाललेलं आपसातलं महायुद्ध, त्याचं रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होण्याची संभावना आहे. देशासमोर आणि जगासमोर आज अनंत समस्या आहे. त्या कुठलाही एखादा राज्यकर्ता निपटू शकणारा नाही. हे फक्त स्वामी महाराज भारत माता निपटू शकतात. कारण या कलियुगाचे चालक, पालक, मालक सर्वासर्वी स्वामी महाराज आहेत. भगवान दत्तात्रेयांनी या कलियुगात स्वामींचा अवतार धारण केलं. 1049ला पृथ्वी दुभंगून ते त्यांचं प्रकटीकरण झालं. प्रदीर्घ काल ते पंजाब प्रांतासह उत्तर भारतात पायपीट करू लागले. समाज प्रबोधन, समाज मार्गदर्शन करू लागले. आणि 1378ला त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ हा आविष्कार तथा अवतार पिठापूरला घेतला. तुम्ही पिठापूरला नेहमी जाता. इथे पिठापूरहूनही आज काही प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी पुढे येऊन आपला परिचय द्यायचा आहे. ज्यांना ज्यांना पिठापूरला येणं शक्य आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी पिठापूर या श्रीपाद श्री वल्लभांच्या पुण्यभूमीत आपण सेवा रुजू करावी. सुमारे 1528पर्यंत श्रीपाद राज दक्षिण भारतात काम करत होते आणि त्याच दिवशी त्यांनी पिठापूरला आपला शर्ट बदलला आणि तडक ते महाराष्ट्रात कारंजाला आले. कारंजा येथे विदर्भामध्ये त्यांनी आपलं पेहराव बदलून, ज्यांना दत्त महाराज गाणगापूरचे म्हणतात ते नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्यांचं अवतरण झालं. प्रदीर्घ काल गेला. परत ते उत्तर हिंदुस्थानात गेले. नुकतीच देशावर मोगल सत्ता अधिष्ठित झालेली होती. मंदिरं तोडणं, ग्रंथ जाळणं, अन्याय अत्याचार करणं हा त्यांचा रोजचा धर्म होता. हे तुम्हाला इतिहासानं सांगितलेलं आहे. त्यामुळं हिंदू धर्माची वाताहत होण्याची वेळ आली. तथापि भगवान श्रीकृष्णांनी एक शब्द दिलेला द्वापारात, यदा इदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, संकट येतात धर्मावर, सज्जनांना संकट येतात, त्यावेळी परब्रह्माला अवतार घ्यावा लागतो. म्हणून त्यांनी नरसिंह सरस्वती अवतार घेऊन संपूर्ण देशाची पायपीट करून वाडी येथे नरसोबाच्या वाडीला काही दिवस राहिले. जवळच गाणगापूरला पुढील 50 वर्ष स्वामी त्या आविष्कारात राहिले. दत्त महाराजांनी गळ्यात जी झोळी घेतलेली आहे ती भिक्षा मागण्यासाठी नाही, जनतेला धीरोदात्त बनवण्यासाठी, निर्भय बनवण्यासाठी मी माझ्या गळ्यात झोळी अडकवलेली आहे. तुम्ही तुमचे सारे दुःख या झोळीत टाका, मी तुम्हाला सुख देतो, असं जाहीरपणे त्यावेळी त्यांनी सांगितलं. त्यांना भिक्षा मागण्याची जरूर काय होती. म्हणून नेमका अर्थ कार्याचा नीट समजून घेणं काळाची गरज आहे. म्हणून त्याने तिथेही खूप काम केलं.
आणि सुमारे 150 ते 250 वर्ष त्या आविष्कारात काम करून सामाजिक स्वास्थ्य, धर्माचरण आणि समाज घडवणं या कामात त्यांनी संबंधितांची गुरुपदं घेऊन अनेक संत तयार केले. एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांचं त्यांनी दौलताबादच्या किल्ल्यावर गुरुपद घेतलं. असे कितीतरी संत, लाखो संतांची त्यांनी त्या काळात गाणगापुरात गुरुपदं घेतली आणि 1674 साल उजाडलं. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी स्वारी रायगडावर आली. गाणगापूर ते रायगड पायपीट करून छत्रपतींना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी स्वामींनी आपलं येणं केलं. सर्वप्रथम मातोश्री जिजामातांना त्या राजसिंहासनावर बसवलं. काही लाख लोक त्या उपक्रमाला हजर असताना सर्वांसमोर स्वामींनी सांगितलं, ही राजमाता, ही लोकमाता महाराष्ट्रात जन्माला आली नसती इथे काय झालं असतं हे आज कुठल्याही ज्योतिषांनी सांगू नये, तुम्हाला माहीत आहे. त्या मातेचं तोंड भरून कौतुक केलं. पहिलं त्या सिंहासनावर राजमातेला बसवलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मोठा आशीर्वाद दिला. तदनंतर छत्रपतींना त्यांनी सिंहासनावर बसवलं. खरं तर छत्रपतींचे अनेक गुरु असतील, तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, पण सर्वात मोठे गुरु, विश्वगुरु, त्यांना भगवान दत्तात्रयांच्या आविष्कारात स्वामी भेटले. स्वामींनी पाठीवर हात ठेवून त्यांना त्या राजसिंहासनावर बसवलं. कानात काय सांगायचं ते सांगितलं, परंतु एक वाक्य सर्वांनी ऐकलं, शिवबा, तुला असा आशीर्वाद मिळेल, वर्ष जातील, शतकं जातील, युग जातील, पण जगाच्या पाठीवर तुझं नाव घेणारे सारेच जण राहतील. असा एकही माणूस नाही की शिवबा कुणाला माहीत नाही, असा आशीर्वाद मी तुला देतोय म्हणे. आशीर्वाद फार मोठा आहे, शब्दाची व्याख्या कमी आहे. म्हणून गेली 400 वर्ष आजही शिवरायांचं कार्य तसं बहरत चाललेलं आहे. बऱ्याच इतिहासकारांना त्यांचं कार्य माहीत नाही, परंतु ज्यांना माहीत आहे, यदाई दाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माचं, देशाचं, समाजाचं कल्याण करण्यासाठी छत्रपतींचा आविष्कार या महाराष्ट्रात झाला. म्हणून त्यांना खूप मोठे आशीर्वाद स्वामींनी दिले. पुन्हा महाराज गाणगापूरला आले. तुम्ही गुरुचरित्र वाचक आहात, अभ्यासक आहात. एका शेतकऱ्याच्या बांधावरून ते रोज जायचे स्नानाला आणि त्या क्षणभर बांधावर ते थांबायचे. आणि तो शेतकरी एवढा भाग्यवान, त्यांच्या पाया पडल्याशिवाय, आशीर्वाद घेतल्याशिवाय शेतीच करत नव्हतं. एक दिवस स्वामींनी त्याची परीक्षा घेतली. हसत हसत सांगितलं, अरे हे 6 एकर जोंधळ्याचं पीक आहे, हे आत्ताच्या आत्ता कापून टाक म्हणे. मागचा पुढचा विचार न करता स्वामींवर श्रद्धा ठेवून ते जोंधळ्याचं पीक कापून टाकलं, ज्वारीचं पीक कापून टाकलं. घरातल्या आणि गावातल्या साऱ्यांनी मूर्खात काढलं. काय वेडा माणूस, कणसाला आलेलं पीक यानं कापून टाकलं. त्याची खूप निंदा, निर्भत्सना झाली. ती त्यानं सहन केली. आणि ज्याला निंदा, निर्भत्सना, अपमान सहन होतो तोच अध्यात्मात पास होतो, हे त्याचं फलित आहे.
काही क्षणात शेत कापतो न कापतो तोच आसमानी सुलतानी संकट आलं. सुलतानी संकट तर होतंच, आसमानी संकट आलं आणि अविरतपणे अतिवृष्टी त्या गाणगापुरावर सतत 3 महिने झाले, पाऊस थांबेना. 3 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची धान्य संपली, नासून गेली, सडून गेली. परंतु यानं कापलेल्या त्या ज्वारीच्या फुटव्यांना खूप फुटवे फुटले आणि एवढी कंस लागली 3 महिन्यात, ते धान्य शेतात मावेना. म्हणून पुन्हा तो स्वामींकडे आला. स्वामी, या धान्याचं काय करायचं? महाराज हसले. तू पास झाला म्हणले. तुला जे धान्य झालंय तुझ्या पोटापुरतं तुला ठेव. उर्वरित धान्य जे तुला हसत होते, निंदा करत होते, त्यांच्या घरी नेऊन दे म्हणे. अर्थ कसा लावायचा तो आपण बघा. ते सगळ्यांनी तोंडात बोट घातलं आणि उपाशी मूठभर धान्य नसणाऱ्या लोकांच्या घरात त्यानं ते धान्य पोचवलं. जणू काही गाणगापूरवासियांचा जगण्याचा योगक्षेम महाराजांनी याच्यामार्फत चालवला असा अर्थ लावता येईल, तपशील न बोलता. असे कितीतरी अनुभव आजही तुम्हा सर्वांना येत आहेत. इथे जे जे सेवेकरी भगिनी पुरुष सेवा करतात, घरी जाईपर्यंत त्यांची कामं मार्गी लागतात, हा तुमचा अनुभव आहे. म्हणून या साऱ्या बाबी आपण स्वामी चरणाजवळ अत्यंत श्रद्धेनं, डोळस पारदर्शक कृतीनं त्या जर केल्या तर स्वामी आपणाला एक आशीर्वाद न कळत देतात. अण्यांना निश्चयंतो मा ए जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अर्थ समजला नाही. जो कोणी अनन्य भावानं आपला भाव स्थिर ठेवून आपलं मन अन्यत्र जाऊ न देता जो स्वामींचं चिंतन करेल, स्मरण करेल, त्याला मात्र स्वामी आशीर्वाद देतात. जो कोणी 3 अध्याय 11 माळा जप मनापासून करेल त्याचा मात्र योगक्षेम स्वामी चालवतात. हे वास्तव लपवता येत नाही. त्यापैकी आपण सर्वजण आहात. इथे आलेल्या भाविक आणि सेवेकऱ्यांपैकी जे कोणी 3 अध्याय स्वामी चरित्र 11 माळा जप करत असतील, कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. आणि मगाशी गुरुजींनी विचारलं, ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, बऱ्यापैकी हात वरती आलेत की त्यांनी तुमच्याप्रमाणे 3 अध्याय 11 माळा जप केला, पंचमहायज्ञ केले, तर तुम्हाला हे पेपरवर प्रश्न लिहून द्यायची वेळ स्वामी येऊ देणार नाही. अर्थ कसा लावायचा तो आपण. म्हणून आपण सर्वजणांनी दिव्यानं दिवा लावून, ज्योतीनं ज्योत लावून स्वामी चरित्राचे 3 अध्याय 11 माळा जप या व्यतिरिक्त समस्येनुसार योग्य ती दिली जाणारी जी सेवा आहे ती जर आपण केली तर आपण समस्यामुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त आपण नक्की होणार, यात दुमत नाही. हे झालं वैयक्तिक जीवनाचं. परंतु स्वामींनी केवळ वैयक्तिक जीवनापुरता आविष्कार घेतलेला नाही. त्यांना आधी देश टिकवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे, मग आपलं कौटुंबिक जीवनाला आशीर्वाद द्यायचा आहे. याचा मेळ घालताना या कार्यानं 18 विभागाची गीतेत 18 अध्याय आहेत आणि तत्वतः ते आचरणात आणताना त्याचं स्वरूप प्रात्यक्षिकरित्या जनतेपर्यंत आपणाला पोचवायचं आहे. म्हणून आजच्या मितीला कलियुगात, हा कलियुग आहे. सत्ययुगामध्ये धर्म 4 पायावर उभा होता, त्रेतात तो 3 पायावर आला, द्वापारात 2 पायावर आला आणि आता 1 पायावर उभा आहे. केव्हा तोल जाईल सांगता येत नाही. म्हणून हा कलियुग आहे.
फार सांभाळून आणि फार समतोल ठेवून आचरण करणं काळाची गरज आहे. म्हणून या कार्यानं धर्म, देश आणि संस्कृती समतोल ठेवण्यासाठी या कार्यानं एक 18 विभाग जनतेपर्यंत पोचवलेले आहे. यदाई दाई धर्मश, त्यातला पहिला विभाग मूल्यशिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराचा आहे. त्या विभागात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आज आपल्यात आलेले आहेत आणि त्यांनी एक वचन आपणाला दिलेलं आहे, वचन घेतलेलं आहे की घराघरात पुंडलिक, घराघरात श्रावणबाळ तयार करण्याची आज नितांत जरूर आहे. म्हणून त्यासाठी वय 5 ते 18 या वयोगटातील नव्या पिढीवर आपण जर चांगले संस्कार केले तरच घरात पुंडलिक आणि श्रावणबाळ जन्म घेतील आणि तुमचं वार्धक्य, तुमचं म्हातारपण सुखात जाईल. प्रत्येकाला वाटतं आपलं म्हातारपण सुखात जावं, पण तसं नाही. आधी संस्कार करावे लागतात नव्या पिढ्यांवर. तुमचं सुख हे पुढील पिढ्यांच्या हातात आहे. म्हणून पुढील पिढी सुसंस्कारित झाली तरच हे शक्य आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून धर्म, समाज, वैयक्तिक जीवन याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत आणि त्यानुसार आपणाला आपल्या वार्धक्यामध्ये या सर्व गोष्टी जमवणं क्रमप्राप्त आहे. त्यातूनही अनेक समस्या आज अनेकांना निर्माण झालेल्या आहेत. बसलेल्या भाविकांपैकी अनेक जणांनी आमच्याकडे सकाळपासून लेखी स्वरूपात काही प्रश्न आणलेले आहेत. आम्ही ते वाचून त्यावर लेखी उत्तरं देत असतो. त्यात मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत, हट्टपणाच्या समस्या आहेत, नोकरीच्या समस्या आहेत, विवाहाच्या समस्या आहेत, अपत्याच्या समस्या आहेत, घरकुलांच्या समस्या आहेत, व्यापाराच्या समस्या आहेत आणि शेवटचा प्रश्न मनःशांतीचा आहे. अशा डझनभर समस्या बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या आणलेल्या आहेत. त्यावर आम्ही लेखी उत्तरं देऊन आपणाला त्याचं समावलोचन या 18 विभागातून समजून सांगण्याचा दिवसभर प्रयत्न करणार आहोत. म्हणून त्याचं एक रूपक म्हणून हे 18 विभाग आपण समजून घ्यावेत आणि प्रत्येक गावी ग्राम अभियानातून या 18 विभागाचं कार्य जनतेला माहीत नाही, ते अनभिज्ञ आहे जनता, त्यांना हे कोण सांगेन आपणाशिवाय. म्हणून आपण या 18 विभागांची आज क्षणात ओळख परिचय करून घेणार आहोत. त्यात दुसरा विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील पुढे येऊन आपला परिचय देऊन तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले या उक्तीप्रमाणे आपणाला दुसऱ्यांचे अश्रू पुसणं, सन्मार्गाला लावणं हे आपलं काम आहे. आणि इथे विनामूल्य मार्गदर्शनातून त्यांचे अश्रू पुसून त्यांना योग्य मार्गदर्शन लेखी स्वरूपात या विभागानं देण्याची कसम शपथ घेतलेली आहे, तेही विनामूल्य. आणि असलं काम जगात तुमच्याशिवाय, या विभागाशिवाय कोण करत नाही हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून अत्यंत विश्वासानं आपण इथे आलेला आहात आणि तो विश्वास संपादित राहण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शनाच्या अविरत सेवेत हे प्रतिनिधी कुणाचं मूल्य घेत नाही, कुणाचं पाणीसुद्धा पित नाही, परंतु एक त्यागाची भूमिका घेऊन दुःखितांचे अश्रू पुसण्याचं काम या विभागातून केलं जातं. तर पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे. समस्यांपैकी आज सर्वात कठीण प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. त्यातही एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली
घराचं घरपण राहणार नाही. मोठा प्रश्न आहे. म्हणून एक सामाजिक कौटुंबिक बांधिलकी म्हणून या विवाह मंडळाकडे सध्या प्रति गुरुवार रविवारी इथे विवाह परिचय मेळावा भरवला जातो. शेकडो विवाह इथे दर गुरुवार रविवारी पक्के केले जातात. अर्थात बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, साखरपुड्यासारख्या छोट्याखानी उपक्रमातून हे उपक्रम केले जातात, तेही विनामूल्य. त्याचा लाभ आपण घेताना विवाह मंडळानं अजून काही 2 पावलं पुढे टाकलेली आहेत. सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य लाभण्यासाठी जी विदुर मुलं आहेत, ज्या विधवा झालेल्या मुली आहेत, त्यांनासुद्धा योग्य जोडीदार देण्याचं काम या विवाह मंडळानं सूचित केलेलं आहे. पुढचं पाऊल तर अजून मोठं पुढचं आहे. जे विकलांग लोक आहेत, जे दिव्यांग आहेत, अशा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. परंतु समाजात जे अपंग आहे, विकलांग आहे, त्यांनासुद्धा त्यांच्या धर्तीवर योग्य स्थळ देण्याचं काम विवाह मंडळ करत आहे. शहीद झालेल्या जवानांच्या मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न ऐरणीवर आहेत. आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलामुलींची विवाह ऐरणीवर आहेत. ते कोण करेल? सरकार करणार नाही. हे आधीच आम्ही आपल्याला सांगून ठेवू. ती लग्न सहानुभूतीपूर्वक तुम्हा आम्हाला करायची आहे, रुपया जमा करून. हे आपल्याला पटतं आहे का बघा. म्हणून जे उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांनी जर गरिबांची लग्न लावून दिली, त्यांना अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य त्यांना मिळणार आहे. त्यांनी ठरवलं तर. म्हणून आपण त्यांच्याही कानावर या गोष्टी घालाव्या. लग्नामध्ये हौस मौस ती बाजूला ठेवा, परंतु जे खऱ्या अर्थानं दुःखित पीडित लोक आहेत, त्यांचे जर अश्रू पुसले, त्यांना थोडंसं आपण सहकार्य केलं, ते आशीर्वाद देतील. ही माणुसकीची संस्कृती आपणाला या विवाह मंडळातून जनतेपर्यंत गावनिहाय पोक्त असणारे स्त्री पुरुष आबालवृद्ध यांनी विवाह मंडळात भाग घ्यावा आणि हे विवाह मंडळ सक्षम करून केवळ ते इथे भरून चालणार नाही, इथे सर्वजण येऊ शकणार नाही. प्रत्येक गावागणी आपणाला विवाह मंडळं उभी करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून विषय थोडा मोठा आहे आणि हे शिवधनुष्य पेलवण्यासाठी जे काही उद्योजक असतील त्यांच्यापर्यंत आपण किंवा आवड असणारे लोक असतील त्यांना आपण सांगा, गरिबांची विवाह मोफत करून द्या. हुंडा घेऊ नका, आजपासून सोनं नाणं मागवू नका. त्यामुळं काय झालं, घटस्फोटाचं वाढतं प्रमाण तुम्हाला माहीत आहे. गेल्या 50 वर्षापूर्वी 1.5 ते 2% घटस्फोटाचं प्रमाण होतं. आज ते 50 वर्षात 50% गेलेलं आहे आणि आता भीती वाटायला लागलेली. कोर्टात नाव नोंदणी करूनही ते विवाह टिकत नाही. 6 महिनेसुद्धा फार झाले. पुन्हा तिथे त्याच कोर्टात घटस्फोट घेण्यासाठी ती जोडपी वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात. त्यानं संसार सुखाचा होणार नाही. परंतु आम्ही आपणाला एक शब्द देतो, गेल्या 80 वर्षात या कार्यातून स्वामींच्या कृपेनं, सहानुभूतीनं जेवढी विवाह झाली आज तगायत ऋणानं बंधानं, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून ह्या गोष्टी टाळायच्या असतील, जीवित सुखी करायचं असेल तर आपल्या अनावश्यक चाली, रीती, रूढी, परंपरा त्या बंद करा, तरच तुम्हाला सुख मिळेल. म्हणून एक चांगली विचारसरणी आपणाला जनतेसमोर, दुःखितांसमोर, पीडितांसमोर निर्भयपणे मांडणं काळाची गरज आहे. त्याला विवाह मंडळ म्हणतात. म्हणून ज्यांना आवड आहे, पोक्त वयाच्या लोकांनी विवाह मंडळात भाग घ्यावा.
हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. नुकताच वादळी पाऊस, अजून गॅरंटीच्या पावसाची गॅरंटी नाही. मोसमी पाऊस अजून कदाचित खूप वेळ आहे आणि मधूनच वेधशाळा सांगते यंदा दुष्काळ पडेल. वादळी पावसावर भविष्य शेतीचं ठरवू नका, असं रोज माहिती येते बघा, तुम्ही वाचलं असेल. म्हणून आपण सावध भूमिका घेऊन मृगाचा पाऊस सुवृष्टी करणारा व्हावा, अतिवृष्टी अनावृष्टी टाळावी. म्हणून ज्यांनी पर्जन्य सूक्त वाचलं नसेल, शेतकऱ्यांनी पर्जन्य सूक्त वाचल्याबरोबर पाऊस येतो, आमचा अनुभव आहे. म्हणून आमच्या बळीराजानं 5 मिनटं लागतात त्या 66 ओव्या वाचायला. जिथं केंद्र नाही तिथे मंदिरात कुठल्याही जर पर्जन्य सूक्त वाचलं शिवाच्या मंदिरात, कुठल्याही मंदिरात, ती हाक पर्जन्य देवतेला ऐकावी लागते. कारण बळीराजा हा फार मोठा ब्राह्मण आहे. का? गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम ब्रह्म एव ते नगंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. अर्थ समजला नाही. अन्न हे ब्रह्म आहे, त्याचा मराठीत अर्थ. अन्न हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचा निर्माता शेतकरी आहे, बळीराजा आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. टाटा बिर्ला अंबानींकडे अनेक उद्योग समूह आहे, पण त्यांच्याकडे एकही गहू तांदूळ बनवण्याची फॅक्टरी नाही. तुम्ही बघा, धान्य बनवू शकतात का ते? खरा पोशिंदा कोण आहे? तो बळीराजा आहे. म्हणून त्यानं हाक मारल्यावर पावसाला यावं लागतं. तो खरा ऋषी आहे, तो खरा ब्राह्मण आहे. आणि कृषी आणि ऋषी हा एक अनोखा समन्वय आहे. खरा ऋषी बळीराजा आहे. म्हणून त्यानं हाक मारल्यावर देवांना होकार द्यावा लागतो, मराठीत बोलायचं झालं. म्हणून इथे बसलेले सारे आमचे शेतकरी आज आलेले आहेत, ते सारे ऋषी आहेत, ब्राह्मण आहेत, असा आमचा दावा आहे भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे. म्हणून शेती कशी करावी, तिचं पाणी परीक्षण, माती परीक्षण, बीज परीक्षण, या साऱ्या बाबी कृषी गीतेत दिलेल्या आहेत भाग 1-2मध्ये. ती जर पानं आपण चाळली, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्याला व्यवस्थितरित्या त्याचं मनाची जडणघडण आणि मनोबल वाढवण्याची, प्रबोधनाची गरज आहे. हे कळकळीचं आवाज. यावर खूप बोलता येईल. पुढचा विषय, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. आज सकाळपासून अनेक कॅन्सर असाध्य आजाराचे रुग्ण आलेले आहेत. त्यांच्यासाठी इथे एक दवा उपलब्ध केलेला आहे. तो दवा 100% कॅन्सर बरा करतो असा सप्तरंगी काढा आहे. सप्तरंगी मूळ आहे आणि ही औषधं 100% कॅन्सरमुक्त करणारी आहेत. देवानं दिलेलं आयुष्य तेवढं जीवन जगण्याला आपणाला निश्चितपणे हे निमित्त आहे. ज्यांना घशाचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानबिंडी आहे. ज्यांच्या शरीरात कुठेही गाठ झालेली आहे, ती कॅन्सरची किंवा बिगर कॅन्सरची असेल, त्याच्यासाठी वेखंड आहे. अर्थात दवा थोडा कडू तुरट आहे. तो डोळे झाकून जर आपण प्राशन केला तर निश्चितपणे बिना केमो, बिना वेदना, बिना खर्चानं कॅन्सर बरा होतो. म्हणून कृपया घाबरून जाऊ नका. त्यावर असणारा उपाय पेपरच्या पाठीमागे उपाय दिलेले आहेत, पथ्ये दिलेली आहेत आणि ती पथ्ये जर आपण पाळली, परत कधीही कॅन्सर कुणालाही होणार नाही. म्हणून आहारामध्ये वाटाणा आहे, वांगी आहे, उडीद आहे, बाजरी आहे, मका आहे, ही कृपया हिरवी मिरची आहे ती टाळावी. म्हणजे हा दवा कॅन्सरमुक्त जीवन करेल. म्हणून इथे डॉक्टरांकरवी
आपण हा दवा आणि त्याची पथ्य सुलभ भाषेत समजून घ्यावी. पुढचा विभाग या ठिकाणी इंजिनियर वास्तुतज्ञ आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तूपण आपण सांभाळावं. खरं तर इथे आज खूप श्रीमंत लोक आलेले आहेत. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, इथे काही टाटा बिर्ला आलेले नाहीत आणि श्रीमंत कसे. पण इथे बसलेले लोक श्रीमंत या अर्थानं आहेत, ज्यांना रात्री डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे झोप येते, ते खरे श्रीमंत आहे. आम्ही त्यांना श्रीमंत म्हणू. इकडे अब्जावधी प्रॉपर्टी असणारे जे श्रीमंत आहे, झोपेच्या गोळ्या खाऊन 3-3 वाजेपर्यंत त्यांना झोप येत नाही, ते श्रीमंत नाही. अर्थ कसा लावायचा ते आपण बघा. ती कंगाल श्रीमंती आहे. म्हणून इथे माणुसकी असणारी श्रीमंतीचेच माणसं येतात. अर्थ आपण कसा लावा ते समजून घ्यावा तपशिलात न बोलता. म्हणून आपणाला वास्तुविषयक जे काही अनभिज्ञता होती, ते उभे असणारे इंजिनियर आर्किटेक्ट आपणाला सखोलपणे त्याची पूर्ण माहिती तोडफोड न करता सोप्या इलाजानं वास्तूतले दोष घालवता येते. उदाहरणार्थ, इथे बसलेल्या काही भगिनींच्या घरात किचनला काळा दगड लागलेला आहे, कडप्पा वगैरे. कुणाकुणाच्या आहे त्यांनी हात वर करा, म्हणजे आपणाला त्याचं उत्तर आजच मिळून जाईल. धन्यवाद. बरेच हात वरती आले, पण घाबरून जाऊ नका. काळा दगड लावल्यानं काय होतं? घरात आजारपण, डोक्यावर कर्ज, हे त्याचं प्रतीक आहे. हे टाळण्यासाठी त्याला तुम्ही तोडफोड करू नका. पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट किंवा पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट, त्याला रंग फक्त बदलायचा आहे, बाकी काय. एवढं जरी केलं तरी तुम्हाला त्याची 8 दिवसात योग्य प्रचिती अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथ आपणासमोर मांडलेले आहेत. खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतील, आणि संत समजले तर भगवंत कळेल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत याचा मेळ या विभागातून घालण्याला एक नामी संधी आपणाला मिळालेली आहे. तिचं आपण सोनं करावं हे कळकळीचं आवाहन. वास्तुशास्त्र हे खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आमच्याकडं अनपढ माणसंसुद्धा चांगलं काम करतात. सही निशाणे डाव्या हाताचा अंगठा असतो. तुम्ही तर इथे सर्व सुशिक्षित आहात. म्हणून आपण आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा आणि सोप्या भाषेत आपल्या वास्तूचं डॉक्टर आपणच व्हावं. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी क्षणात आपला परिचय देऊन अनेक अर्थपीडित दुःखितांना कानून माहीत नाही, बऱ्याच जणांना केंद्राचं कामकाज कसं करावं, वैयक्तिक कौटुंबिक जीवनात कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात, परंतु शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतं. आणि ते खरं आहे. ते टाळायचं असेल तर हे संबंधित उभे असणारे कायदेशीर सल्लागार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. तालुका जिल्हा स्तरावर लोकन्यायालय भरवतील आणि त्या लोकन्यायालयातून त्याच मिनिटाला सारे प्रश्न निकाली काढतील. परत कोर्टाची पायरी चढायची नाही, असं मार्गदर्शन या मार्गातून, या विभागातून केलं जातं. मग आपल्याला पटत असेल तर हरकत नाही. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्यासोबत देशविदेश अभियान, वेदविज्ञान अभियान, युवा प्रबोधन प्रतिनिधी, सांस्कृतिक प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी असे आणि याज्ञिकी प्रतिनिधी असे हे 8ही प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. या कार्याचा अंतरंग या 18 विभागातून जनतेपर्यंत आपणाला बिनचूकपणे समजून सांगायचं आहे.
म्हणून योग्यायोग्य काय हे सर्व विभाग आपणाशी आज दिवसभर गुरुवार रविवार तत्पर असतात, स्वतःचा वेळ जनतेसाठी खर्ची घालतात, हे विसरून चालणार नाही. तथापि आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि पर्यावरण प्रतिनिधी इथे आलेले आहेत. ते आपणाला पर्यावरणासंदर्भात झालेली कॉन्क्रीट जंगलं, तोडलेली झाडं, वाढलेलं तापमान काही केल्यानं कमी होत नाही. अजून पाऊस कधी येतो याची गॅरंटी नाही. हा वादळी पाऊस आहे, मोसमी पाऊस नाही, हे पण आपण लक्षात ठेवावं. म्हणून पाऊस येण्यासाठी आपणाला मागाशी पर्जन्य सूक्त सांगितलेलं आहे. 6 जूनला किल्ले रायगडला अभिषेक सोहळा, मागाशी जे आपण छत्रपतींचं उदाहरण दिलं, रायगड ते गाणगापूर, स्वतः स्वामींना तिथे जावं लागलं. तो दिवस 6 जून म्हणजे परवा आहे. या सर्व ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक ह्या सर्वांगीण बाबी नव्या पिढ्यांपर्यंत कोण सांगणार नाही, ते आपल्यालाच सांगावं लागणार आहे. म्हणून हे सर्व विभाग इथे वादळ येऊ नये म्हणून हा भगवा ध्वज आहे. कालही खूप वादळं झाली वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, पण आमच्या याज्ञिकी विभागानं हे ध्वज जर गावनिहाय सर्व मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात लावले, 2 मिनटं आधी मोजून 5 मिनटात वादळ कसंही थांबतं, एवढं सामर्थ्य त्या वादळी ध्वजाचं आहे. कारण ते रूपक मारुती रायाचं आहे. मारुती राया हे वायुपुत्र आहे. वायू फक्त त्यांचंच ऐकतो आणि त्यामुळं वादळ थांबतं. म्हणून आपण हनुमान चालीसा असेल, वडवाणल असेल किंवा मारुती स्तोत्र असेल, हे त्या ध्वजाखाली बसून जर वाचलं, तुम्ही अनुभव घ्या कसंही वादळ थांबतं. किती जोरात आलेलं वादळ थांबतं, अनुभव घेऊन बघा. पण एकट्या दुकट्यानं नाही, अनेक हातांनी, अनेक संख्येनं आपण त्याचं पठन वाचन करावं, हे कळकळीचं आवाहन. भूकंप होऊ नये म्हणून हे यंत्र त्याची तीव्रता कमी करण्याचं काम, जिथे 8 रिश्टर भूकंप होणार आहे तिथे 1.5 किंवा 2च रिश्टर होतो, वित्त आणि मानवहानी थांबते, त्याला भूकंप यंत्र म्हणतात. म्हणून आपण हे सर्व गावी सहानुभूतीपूर्वक देश, धर्म, समाज कल्याणासाठी, मानवाच्या कल्याणासाठी कृपया याचा वापर करावा, हे डोळस बुद्धीनं आपण सर्वांपर्यंत पोचवावं, हे कळकळीचं आवाहन. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी स्वीकारलेला आहे. या देशाला भारत माता कोणामुळे म्हणतात? जगामध्ये अमेरिकेला किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या देशांना, प्रगत देशांना माता म्हणत नाही, फक्त भारताला का म्हणतात? त्याचं कारण तुम्ही त्याच्या अभ्यासक आहात. घरी आणि इथे आलेल्या भगिनी श्री गुरुचरित्र वाचतात. श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये त्या महान साध्वी अनसूयेनं देवादिदेव ब्रह्मा विष्णू महेश एका दृष्टिक्षेपात त्यांची बालकं केली. ज्या भगिनी देवांची बालकं करू शकतात, एवढं सामर्थ्य या देशात फक्त माता भगिनींचं आहे. म्हणून पूर्वापार या देशाला भारत माता म्हणतात, इतर देशाला म्हणत नाही. म्हणून आपण कुठलंही घोषवाक्य करताना भारत माता की जय हे का म्हणतो ते यासाठी. म्हणून आमची भारतीय संस्कृती उद्याच्या भविष्यकाळात चिरायू राहण्यासाठी इथे जी नवी पिढी आलेली आहे, त्यांनी माता भगवतीचं स्वरूप म्हणून, तिचे 11 अलंकार म्हणून आणि त्या अलंकारात असणारी ऊर्जा म्हणून त्याचा अभ्यासक बनावा. भगवतीचे 11 अलंकार आहेत, त्यात पहिलं कंकण आहे. ज्या मुली भगिनी कंकण घालतात, भगवतीचा आशीर्वाद असतो. कोणी किती कुठल्याही नजरेनं बघितलं, हिंमत नाही हो डोळावरती करून बघण्याची, एवढं सामर्थ्य, एवढी ऊर्जा त्या कंकणात आहे. म्हणून आपण सायन्स किंवा वैज्ञानिक किंवा आध्यात्मिकदृष्ट्या
इथे असलेल्या घरी असलेल्या मुलींना भगिनींनी 2-2 काचेची कंकणं घालायला लावा. हे कळकळीचं आव्हान आहे. त्यात फार मोठं विज्ञान आहे. विषयांतर न करता ही कंकणं घातल्यामुळं स्वतःचं रक्षण भगिनी स्वतः भगवतीच्या आशीर्वादानं करू शकते. भविष्यकाळात दिवसमान चांगले नाहीत, परंतु भगवतीजवळ असणारी जी 11 अलंकार आहेत त्यांना आम्ही फार मोठे अस्त्र म्हणतो, क्षेपणास्त्र म्हणतो. ते आपण जाणून घ्या आणि त्यामुळं स्वतःचं संरक्षण करा. पोलिसही म्हणतात आम्ही रक्षण करण्याला असमर्थ आहोत. प्रत्येकाच्या घरी पोलीस पुरणार नाही संरक्षण करायला. ते भगिनींचं संरक्षण करू शकणार नाही, भगवती आणि स्वामीच करू शकतील, हे आम्ही ठामपणे आपणासमोर मांडतो. म्हणून त्यासाठी आपण या सर्व बाबी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जर आपण वाचला तर निश्चितपणे आपलं एक वेगळं सामर्थ्य या विश्वामध्ये, या देशामध्ये तयार होईल. त्याची एक झलक दाखवताना आमच्या ग्रामीण भागातल्या भगिनी 9-9 कंकणं घालतात, 2-2 नाही. तुम्ही पण 9-9 घालून बघा. काही नुकसान झाली तर आम्ही भरपाई देऊ, मुद्दा तो नाही. पण ज्यावेळी ग्रामीण भागात कधीतरी भगिनी भांडतात त्यावेळी ती कंकणं करकचून मागे घेतात. जशी जशी कंकणं मागे जातात तसं तसं त्या देहामध्ये आदिमाया शक्ती वास करते. पण भांडण्यासाठी नाही, संरक्षणासाठी त्या कंकणांचा वापर करा, हे अत्यंत नम्रपणे आपण त्यांना सांगा. हे कळकळीचं आवाहन. वेळेला विषयांतर न करता हा अधिक महिना आहे. अनेक उपक्रम आपणाला राबवायचे आहेत. दिवसभरात हजारोच्या संख्येनं या ठिकाणी अनेक समस्या, मुक्त जीवन आपणाला अनुभवायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. आणि उद्यापासून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि मथुरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो भागवत ज्ञान सप्ताह आयोजन केलेलं आहे. ज्यांना दोन्ही ठिकाणी जाणं शक्य नाही त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक किंवा सामुदायिक स्वरूपात आपण छोटा भागवत त्याचं पठन करा, अनुभूती तेवढीच येईल. म्हणून आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं हे अध्यात्म जीवन जनसामान्यांपर्यंत सोप्या पद्धतीत कसं पोहोचेल. तथापि आज भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. एक, व्यसनमुक्ती कुटुंबातल्या लोकांची. 2, डोक्यावर झालेलं कर्ज. हे 2 प्रश्न मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्याचं उत्तर देताना 1 मिनिटात सांगायला हरकत नाही. ज्यांच्या कुटुंबात कोणी सदस्य व्यसनाधीन असतील त्यांनी शंकराच्या पिंडीवर महिम्नाचा पाण्याचा अभिषेक करावा किंवा रुद्रयंत्रावर करावा आणि ते तीर्थ त्यांना जर पाण्यातून, चहातून, पिण्याच्या पाण्यातून दिलं, 40 दिवसात ते व्यसनमुक्त होतात. कोणाच्या गावाला जात नाही. हे घरच्या घरी करायची बाब आहे, बिना खर्ची काय. हे आपणाला पटतं का बघा, ते आमच्या भगिनींकडून समजून घ्या. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र इथे बसलेल्या अनेक भगिनी त्याच्या अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहेत. रोज त्याचं पूजन करतात श्रीसूक्त म्हणून. तर काही भगिनी रोज त्याची विशेष सेवा म्हणून दैनंदिन सेवेत श्रीयंत्राला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि दर पौर्णिमेला 1 वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करून एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडून श्रीयंत्र ठेवून त्याचं पूजन करतात. आणि 5 अध्यायाची ती मराठी पोथी वाचून वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करून कुटुंबात स्वतः सत्यनारायण करतात. ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. परंतु ज्यांचे हात वरती आले नाहीत त्यांना कोण सांगेल. हात वरती आलेल्या भगिनींनी सर्वप्रथम त्यांना सांगा, त्यांचं 10% सांगितल्यावर पुण्य तुम्हाला मिळेल. भला करो भला होगा. म्हणून आपण त्यांना कृपया सांगण्याचं करावं. तो बिना खर्चिक सत्यनारायण घरचे घरी परवडणारा आहे.
तो खर्चिक नाही, गरीब लोकांनासुद्धा परवडणारा आहे. अमेरिकेत, दुबईसारख्या, ओमानसारख्या परराष्ट्रांमध्ये आमच्या भगिनी मोठ्या आवडीनं तिथे सत्यनारायण स्वतः करतात. एवढे पुरोहित कुठून आणणार? ते शक्य नाही. म्हणून तुम्हीच पुरोहित व्हा हे कळकळीचं आवाहन आपली समृद्ध अवस्था पोचवण्यासाठी या सर्व सेवा आपण जाणून घ्याव्यात. वेळेला विराम करून अधिक महिन्याच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर मौनानं सर्वप्रथम भगिनी औदुंबरास समोरून औदुंबराला केवळ परिक्रमा न करता वळसा घालून दरबारात स्वामींना हात जोडून आशीर्वाद घेतील. तदनंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं समाधी मठाला केवळ वळसा घालून परिक्रमा न करता गर्दीत परिक्रमा करू नये, चेंगराचेंगरी होईल. दरबारातसुद्धा तुम्ही मुजरा न करता हात जोडा आणि ज्यावेळी दरबार खाली असेल त्यावेळी मुजरा करा. हे जुन्या लोकांनी नव्या लोकांना सांगावं, अनुभवी लोकांनी इतरांना सांगावं. असोत आपण आता हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र इथे थांबू. आपण कृपया मौनानं यावं. मौनम सर्वार्थ साधनम. मौन हे इतकं मोठं हत्यार आहे, ते गांधीजींनी वापरलं, इंग्रज हाकलून पळून लावले. म्हणून तुम्ही मौन धरून हे हत्यार खूप क्षेपणास्त्र मोठं आहे, त्याचा दिवसभरात थोडासा वापर करून बघा, काय अनुभव येतो ते बघा. आपली जीभ फार त्रासदायक आहे, आपलाच ती शत्रू आहे. म्हणून जिभेवर नियंत्रण ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं तंत्र आहे. म्हणून त्याचा आपण वापर करावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.